आपला जिल्हा, आपली बातमी सर्वात पहिले. नंदुरबार बुलेटिन लाईव्ह. नमस्कार, मी साक्षी कदम. आपण पाहत आहात नंदुरबार बुलेटिन लाईव्ह. आता बातमी शहादा तालुक्यातून. सावळदा शिवारात धक्कादायक घटना. 33 केव्ही विजेच्या धक्क्याने क्लीनरचा जागीच मृत्यू. ट्रकला लागली भीषण आग. शहादा तालुक्यातील सावळदा शिवारात 33 केव्ही विजेच्या धक्क्यानं क्लीनरचा जागीच मृत्यू. ट्रकला लागली भीषण आग. शहादा तालुक्यातील सावळदा शिवारात सोमवारी दुपारी एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. शेतात पपई भरत असताना उच्च दाब विद्युत वाहिनीचा स्पर्श झाल्यानं ट्रकच्या क्लीनरचा जागीच मृत्यू झाला. या भीषण अपघातानंतर ट्रकला आग लागल्यानं परिसरात मोठी खळबळ उडाली होती. मिळालेल्या माहितीनुसार सावळदा येथील शेतकरी दरबार रघुनाथ गिरासे यांच्या शेतात पपईची तोडणी सुरू होती. ट्रकमध्ये पपई भरून झाल्यानंतर दुपारी 3 वाजेच्या सुमारास ट्रकचा क्लीनर ताडपत्री बांधण्यासाठी गाडीच्या वर चढला होता. दुर्दैवानं ट्रकच्या वरून गेलेल्या 33 केव्ही उच्चदाब विद्युत वाहिनीचा क्लीनरच्या हाताला स्पर्श झाला. विद्युत प्रवाहाचा धक्का इतका जबरदस्त होता की क्लीनर थेट ट्रकवरून खाली फेकला गेला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. विजेच्या स्पर्शानं केवळ जीवितहानीच झाली नाही, तर ट्रकलाही भीषण आग लागली. काही क्षणातच आगीनं रौद्र रूप धारण केल्यानं परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी मोठ्या संख्येनं घटनास्थळी धाव घेतली. तात्काळ शहादा पालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेत मृत्यू झालेला तरुण मध्य प्रदेशातील भिलावा गावाचा रहिवासी असल्याचं समोर आले. घटनेची माहिती मिळताच सारंगखेडा पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. या प्रकरणी वीज वितरण कंपनीचा अधिकृत तांत्रिक अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पोलीस प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. नंदुरबार बुलेटिन लाईव्ह, नंदुरबार. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा नंदुरबार बुलेटिन लाईव्ह. आपला जिल्हा, आपली बातमी. चॅनलला सबस्क्राईब, शेअर करा.